सायंकाळचे 4 वाजले आणि घरात पुन्हा एकदा लगबग सुरू झाली. सत्यनारायण पूजेची तयारी वेगाने सुरू होती. हॉलच्या मध्यभागी सुंदर रांगोळी काढण्यात आली. फुलांनी पूजेचा मंडप सजवला गेला. चौरंगावर स्वच्छ पांढरं वस्त्र अंथरून त्यावर कलश, नारळ, फुलं, फळं आणि पूजेचं सर्व साहित्य नीट मांडलं गेलं. स्वयंपाकघरात महिलांची धावपळ सुरूच होती. कोणी प्रसाद बनवत होतं तर कोणी पाहुण्यांसाठी चहा नाश्त्याची तयारी करत होतं. नातेवाईकही आनंदाने एकमेकांना मदत करत होते. बाहेरून पाहिलं असतं तर घरात आनंदाचं वातावरण असल्यासारखं वाटत होतं. पण त्या आनंदाच्या आड अनेक भावना लपलेल्या होत्या. दिव्या तिच्या खोलीत तयार होत होती. तिने साधी पण सुंदर साडी नेसलेली होती. चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला, पण डोळ्यांभोवती आलेली सूज आणि रडल्याच्या खुणा काही लपल्या नव्हत्या. आरशात स्वतःकडे पाहताना ती मनात म्हणाली, आज देवासमोर उभी राहणार आहे. फक्त एवढीच प्रार्थना करेन की माझा संसार वाचू दे. दुसरीकडे राहुलही तयार होत होता. त्याने साधा कुर्ता, पायजमा घातला. चेहऱ्यावर शांत भाव आणण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या मनात सकाळपासून सुरू असलेला संघर्ष अजूनही संपला नव्हता. राहुलची आई दोघांकडे पाहत होती. तिच्या मनात अपराधीपणाची भावना होती. माझ्या एका निर्णयामुळे या दोघांच्या आयुष्यात एवढा मोठा वादळ आलं. हा विचार तिला सतत छळत होता. तेवढ्यात पुजारी बुवांचा आवाज आला. चला, मुहूर्ताची वेळ झाली आहे. नवरा नवरीला बोलवा. सगळ्यांच्या नजरा जिन्याकडे वळल्या आणि काही क्षणात राहुल आणि दिव्या देवासमोर एकमेकांच्या शेजारी बसणार होते. पण त्यांच्या मनात मात्र अजूनही शांतता नव्हती. सत्यनारायण पूजेची सर्व तयारी पूर्ण झाली होती. हळूहळू नातेवाईकही हॉलमध्ये जमा होऊ लागले. राहुलच्या आईने स्वतः फोन करून दिव्याच्या आई-वडिलांनाही पूजेसाठी आग्रहाने बोलवलं होतं. थोड्याच वेळात तेही घरात आले. हातात पूजेसाठी फळं, नारळ आणि प्रसादाचं ताट होतं. घरात प्रवेश करताच त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला. राहुलच्या आईनेही हसत त्यांचं स्वागत केलं. बाहेरून सर्व काही अगदी पूर्वीसारखं दिसत होतं. दिव्याचे बाबा हसत म्हणाले, पूजेचं आमंत्रण दिलंत त्याबद्दल धन्यवाद. राहुलची आईही जबरदस्तीने हसत म्हणाली, अहो, आता आपण एकाच कुटुंबाचे आहोत. अशा शुभ कामाला तुम्ही नसाल तर कसं चालेल? हे सगळं पाहून नातेवाईकही आनंदात गप्पा मारत होते. कोणालाच सकाळी घरात काय घडलं याची कल्पनाच नव्हती. तेवढ्यात दिव्या जिना उतरून खाली आली. तिची नजर थेट तिच्या आईबाबांवर गेली. त्यांनाही मुलीचे सुजलेले डोळे आणि चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू लगेचच जाणवलं. आईच्या मनात धस्स झालं. माझी मुलगी रडली आहे हे तिला एका क्षणात समजलं. पण एवढ्या लोकांसमोर ती काहीच बोलू शकत नव्हती. दिव्याने दुरूनच आईबाबांना नमस्कार केला. आईनेही हलकंसं हसून आशीर्वाद दिला. पण तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. दिव्या ठीक आहे ना? राहुलने काही बोललं तर नाही ना? या घरात सगळं सुरळीत आहे ना? दुसरीकडे राहुलही खाली आला. त्याने दिव्याच्या आईवडिलांना नमस्कार केला. तेही प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, सुखी राहा बाळा. राहुलने नम्रपणे मान हलवली. पण त्याच्या मनात चाललेला संघर्ष कोणालाच दिसत नव्हता. काही क्षणांनी पुजारी बुवांनी आवाज दिला, चला, नवरा नवरींनी देवासमोर बसावं. शुभ मुहूर्त निघून जाईल. आणि राहुल, दिव्या एकमेकांच्या शेजारी जाऊन बसले. बाहेरून ते एक आदर्श नवदाम्पत्य दिसत होतं. पण त्यांच्या मनात मात्र शब्दांपेक्षाही मोठी शांतता होती. दिव्याचे आईबाबा हॉलमध्ये आले तेव्हा अनेक नातेवाईकांनी त्याचं हसत स्वागत केलं. पण राहुल मात्र पूर्णपणे शांत होता. त्याने त्यांना नमस्कार केला. त्यांच्याशी एक शब्दही बोलले नाही. इतकंच नाही, त्याने एकदाही त्यांच्याकडे नजरसुद्धा टाकली नव्हती. तो जणू मुद्दाम त्यांना टाळत होता. दिव्याच्या बाबांच्या हे लगेच लक्षात आलं. क्षणभर त्यांचा चेहरा उतरला. त्यांच्या मनात विचार आला, राहुलचा स्वभाव तर असा वाटला नव्हता. मग अचानक एवढा बदल का? दिव्याची आईही अस्वस्थ झाली. तिने एकदा राहुलकडे पाहिलं, पण राहुलने नजर दुसरीकडे वळवली. ते दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना आता मनोमन खात्री वाटू लागली. राहुलला सत्य कळलं आहे, पण एवढ्या लोकांसमोर ते काहीच बोलू शकत नव्हते.
त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूही आता कृत्रिम वाटत होतं. दुसरीकडे राहुलची आई हे सगळं पाहत होती. तिच्या मनात अपराधीपणाची भावना आणखी वाढत होती. ही वेळच माझ्यामुळे आली आहे असं त्यांना सारखं वाटत होतं आणि हा विचार तिला सतत टोचत होता. दिव्या देवासमोर बसली होती. तिने हळूच तिच्या आईबाबांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता तिला स्पष्ट दिसत होती. तिचे डोळे पुन्हा भरून आले. ती मनात म्हणाली, देवा, माझ्या आईबाबांनी काहीच चूक केली नाही. त्यांच्या वाट्याला हा अपमान येऊ देऊ नकोस. पुजारी बुवांनी मंत्रोच्चार सुरू केले. शंखनाद झाला. सगळ्यांनी हात जोडले. पण त्या मंगल वातावरणातही 3 माणसं मात्र देवाकडे एकच प्रार्थना करत होती. दिव्या तिच्या संसारासाठी, दिव्याच्या आईबाबा त्यांच्या मुलीच्या सुखासाठी आणि राहुलची आई तिच्या एका चुकीच्या निर्णयाची भरपाई करण्यासाठी. पुजारी बुवांनी मंत्रोच्चार सुरू केले. राहुल आणि दिव्या देवासमोर एकमेकांच्या शेजारी बसले होते. बाहेरून पाहिलं तर नवविवाहित जोडपं पूजेत मनापासून सहभागी झाल्यासारखं दिसत होतं. पण राहुलचं मन मात्र त्या पूजेत अजिबात नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच प्रश्नचिन्ह उमटलं होतं. तो समोरच्या देवाकडे, मूर्तीकडे पाहत होता, पण मनात विचारांचं वादळ सुरू होतं. हे नातं जर मला पुढे आयुष्यभर निभवायचं असेल तर ही पूजा कशासाठी? देवासमोर नवरा बायको म्हणून बसण्याचा अर्थ तरी काय? हेच प्रश्न त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते. पुजारी बुवा जे सांगत होते, राहुल ते यंत्रासारखं करत होता. कधी फुलं अर्पण करत होता, कधी अक्षता वाहत होता, कधी हात जोडत होता, पण त्याचं मन त्या प्रत्येक कृतीपासून खूप दूर गेलं होतं. त्याच्या शेजारी बसलेली दिव्या मात्र डोळे मिटून देवाकडे प्रार्थना करत होती. तिच्या मनात एकच इच्छा होती, देवा, माझं नातं वाचव. एकाच पूजेत बसलेले दोघे, पण दोघांच्या प्रार्थना पूर्णपणे वेगळ्या होत्या. राहुलच्या चेहऱ्यावर गंभीर शांतता होती. दिव्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. हे सगळं राहुलच्या आईच्या नजरेतून सुटलं नाही. तिने मुलाकडं पाहिलं, मग सुनेकडे. क्षणभर तिचं मन भरून आलं. तिला जाणवत होतं की या पूजेत मंत्राचे आवाज घुमत असले तरी त्यांच्या घरातील नात्यांची परीक्षा आता खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. सत्यनारायणची पूजा विधिवत पार पडली. पुजारी बुवांनी आरती केली. सर्वांनी देवाचं दर्शन घेतलं आणि प्रसाद स्वीकारला. त्यानंतर घराच्या परंपरेनुसार नवदाम्पत्यांनी एक एक करून घरातील मोठ्यांना नमस्कार करायला सुरुवात केली. राहुल आणि दिव्या दोघंही प्रत्येक वडीलधाऱ्या लोकांच्या पाया पडत होते. सगळे आनंदाने आशीर्वाद देत होते. सुखी राहा, अखंड सौभाग्य लाभो, तुमचा संसार फुलत राहो, असे आशीर्वाद त्यांच्या कानावर पडत होते. थोड्याच वेळात ते दिव्याच्या आईबाबांसमोर आले. दोघांनीही वाकून त्यांच्या पाया पडून नमस्कार केला. दिव्याच्या आईने दोघांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. हसत ती म्हणाली, सुखाने संसार करा, नेहमी एकमेकांची साथ द्या. बाबांनीही हसत आशीर्वाद दिला. देव तुमच्या दोघांनाही आयुष्यभर आनंदी ठेवो. हे शब्द ऐकून दिव्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी दाटून आलं. तिने कसंबसं स्वतःला सावरलं, पण राहुलच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचा एकही भाव दिसत नव्हता. त्याने नमस्कार केला, पण डोकं वर करतानाही त्याने त्याच्या डोळ्यात पाहिलंसुद्धा नाही. त्याचा चेहरा पूर्णपणे निर्विकार होता. हे पाहून दिव्याच्या बाबांच्या मनात कळ उठली. त्यांना आता खात्री पटली होती, राहुलला सर्व काही समजलं आहे. पण त्यांनी चेहऱ्यावरचं हसू तसंच ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण त्या क्षणी तिथे अनेक नातेवाईक उभे होते. कोणाच्याही लक्षात काही येऊ नये एवढीच त्यांची इच्छा होती. राहुल आणि दिव्या पुढच्या वडीलधाऱ्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे निघून गेले. दिव्याच्या आईने त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती मनातच म्हणाली, देवा, आमच्या मुलीच्या संसाराला तुझाच आधार आहे. आणि दुसरीकडे राहुल प्रत्येकाला नमस्कार करत होता, पण त्याच्या मनात मात्र अजूनही एक गोष्ट जिवंत होती, विश्वास तुटल्याची वेदना. पूजा, आरती आणि सर्व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेण्याचे विधी पार पडले. आता जेवणाची वेळ झाली होती. मोठमोठी पानं मांडली गेली. स्वयंपाकघरातून गरमागरम पदार्थांचा सुगंध दरवळत होता.
नातेवाईक एकमेकांना हसत गप्पा मारत जेवायला बसत होते. तेवढ्यात राहुल उठला. सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. तो शांत आवाजात म्हणाला, तुम्ही सगळे जेवायला बसा. ऑफिसचं एक अर्जंट काम आलं आहे, ते मी आधी पूर्ण करतो, नंतर निवांत जेवतो. कोणीही त्याला अडवलं नाही. सगळ्यांना वाटलं व्यवसायामुळे असे प्रसंग येतच असतात. राहुल तिथून निघाला. एकदाही त्याने मागे वळून न पाहता सरळ जिना चढून त्याच्या खोलीकडे गेला. दिव्या मात्र त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. त्याची पाठमोरे आकृती तिच्या नजरेसमोर हळूहळू नाहीशी झाली. तिच्या मनात पुन्हा एकच विचार आला, तो खरंच ऑफिसचं काम करायला गेला आहे की माझ्यापासून दूर राहण्यासाठी? तिचे डोळे पुन्हा भरून आले, पण तिने कसंबसं स्वतःला सावरलं. राहुलची आई हे सगळं शांतपणे पाहत होती. क्षणभर वातावरणात अवघडलेपणा पसरला. नातेवाईकांपैकी एकाने सहज विचारले, अरे राहुल, जेवायला नाही बसलास? आईने लगेच चेहऱ्यावर हसू आणलं. ती सहजपणे म्हणाली, अहो, बिझनेस म्हटलं की असंच असतं. बहुतेक काहीतरी अर्जंट काम आलं असेल. तो काम आटपून नंतर जेवेल. चला, आपण सगळे जेवायला बसूया. जेवण थंड होईल. तिच्या बोलण्याने विषय तिथेच थांबला. नातेवाईक पुन्हा गप्पांमध्ये रमले. पण दिव्याच्या आईबाबांच्या मनात मात्र शंका आणखी गडद झाली. त्यांना जाणवत होतं की राहुलचं हे वागणं फक्त कामामुळे नाही. दिव्या शांतपणे खाली मान घालून जेवायला बसली. समोर वाढलेलं ताट होतं, पण तिच्या घशाखाली अन्नाचा एक घासही उतरत नव्हता. आणि वरच्या खोलीत राहुल लॅपटॉप उघडून बसला होता. स्क्रीनसमोर नजर होती, पण मनात मात्र ऑफिसचं एकही काम नव्हतं. फक्त सकाळपासून घडलेले प्रसंग पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर फिरत होते. जेवण आटोपलं. नातेवाईक पुन्हा गप्पांमध्ये रमले. कोणी चहा घेत होतं, तर कोणी घरी निघायची तयारी करत होतं. या गडबडीत दिव्याच्या आईबाबांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्याही मनात तोच प्रश्न होता. ते हळूच राहुलच्या आईजवळ गेले. तिला बाजूला घेऊन दिव्याचे बाबा शांत आवाजात म्हणाले, ताई, एक विचारू का? राहुलची आई त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. बाबा पुढे म्हणाले, जावई बापू आज सकाळपासून खूप वेगळेच वागत आहेत. आमच्याशी एकदाही बोलले नाहीत. नजरेला नजरसुद्धा त्यांनी मला दिली नाही. दिव्याची आईही काळजीने म्हणाली, सर्व ठीक तर आहे ना? काही प्रॉब्लेम झाला आहे का? हा प्रश्न ऐकताच राहुलच्या आईचा चेहरा फिक्कट पडला. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. ती काही क्षण शांत राहिली. तिला समजत नव्हतं सत्य सांगावं की अजून थोडा वेळ ते मनातच ठेवावं. दिव्याचे बाबा पुन्हा म्हणाले, ताई, आम्ही काही चुकीचं केलं असेल तर स्पष्ट सांगा, पण असं शांत राहू नका. आमचं मन खूप अस्वस्थ होतंय. हे ऐकताच राहुलच्या आईने मान खाली घातली. थरथरणाऱ्या आवाजात ती म्हणाली, चूक तुमची नाही. चूक झाली असेल तर ती माझी झाली आहे. दिव्याचे आईबाबा एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना काहीच समजत नव्हतं. राहुलची आई पुढे काही बोलणार, तेवढ्यात तिचा आवाज थांबला. कारण तिच्या मनात एकच भीती होती. आता सत्य सांगितलं तर हा विषय सर्व नातेवाईकांसमोर जाईल का? ती आजूबाजूला पाहू लागली आणि योग्य क्षण शोधू लागली. दिव्याच्या आईबाबांच्या प्रश्नाने राहुलची आई काही क्षण निशब्द झाली होती. तिच्या मनात सकाळचा प्रत्येक प्रसंग उभा होता. राहुलचे ते शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. दिव्याला उद्याच माहेरी पाठव. हे आठवताच तिच्या छातीत कळ उठली होती. ही गोष्ट आता त्यांना कशी सांगू, हा एकच प्रश्न तिच्या मनात होता. समोर दिव्याचे आईबाबा आशेने तिच्याकडे पाहत उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. पण एवढ्या लोकांसमोर सत्य सांगितलं तर परिस्थिती आणखी बिघडेल, याची तिला जाणीव होती. तिने खोल श्वास घेतला. चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू आणलं आणि म्हणाली, अहो, काहीच झालेलं नाही. राहुलचा स्वभावच असा आहे. कामाचं टेन्शन आलं की थोडा शांत होतो. ती पुढे म्हणाली, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं ठीक आहे. दिव्याची आई पूर्णपणे समाधानी झाली नव्हती. ती पुन्हा म्हणाली, खरंच आमच्या मुलीकडून काही चूक तर झाली नाही ना? राहुलच्या आईच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं, पण तिने लगेच ते लपवलं.
ती हलकसं हसत म्हणाली, नाही, दिव्या खूप चांगली मुलगी आहे. तिच्याबद्दल काहीच तुम्ही काळजीसुद्धा करू नका. हे ऐकून दिव्याच्या आईबाबांनी सुटकेचा निश्वास टाकला. बरं, ठीक आहे, तुम्ही म्हणत आहात तर ठीक असेल, असं म्हणत ते पुन्हा नातेवाईकांमध्ये जाऊन बसले. पण राहुलची आई मात्र तिथेच उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि मनात अपराधीपणाचं प्रचंड ओझं. ती मनातच म्हणाली, देवा, मी अजून किती वेळ हे सत्य लपवणार? आणि उद्या जेव्हा राहुल दिव्याला माहेरी पाठवायचं म्हणेल, तेव्हा या आईबाबांच्या डोळ्यात मी कसं पाहणार? इतक्यात तिची नजर दूर उभ्या असलेल्या दिव्याकडे गेली. दिव्या तिच्या आईबाबांसोबत हसण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या डोळ्यातील वेदना आईच्या नजरेतून लपल्या नव्हत्या. सत्यनारायणाची पूजा, प्रसाद आणि जेवणाचा कार्यक्रम आटोपला. हळूहळू नातेवाईकांनी निरोप घ्यायला सुरुवात केली. एक एक करत सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. दिव्याच्या आईबाबांनीही मुलीकडे प्रेमाने पाहिलं. आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, स्वतःची काळजी घे बाळा. दिव्याने जबरदस्तीने हसू आणलं. हो आई. तिने दोघांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. राहुल मात्र दुरूनच उभा होता. त्याने औपचारिकपणे निरोप दिला, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. दिव्याचे आईबाबा निघून गेले. गाडी घराबाहेरून दिसेनाशी झाली. दिव्या बराच वेळ त्या दिशेनेच पाहत उभी राहिली होती. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले. आता घरात फक्त 4च जण उरले होते. राहुल, त्याची आई, त्याची बहीण आणि दिव्या. घरात एक वेगळीच शांतता पसरली होती. कोणीही जास्त बोलत नव्हतं. राहुल झोपण्याची वेळ झाली तरी आता खाली आला नव्हता. तेवढ्यात राहुलची आई स्वयंपाकघरात गेली. तिने जेवणाचं ताट वाढलं आणि दिव्याच्या हातात देत प्रेमाने म्हणाली, बाळा, हे राहुलला देऊन ये. दिव्या काही क्षण गप्प उभी राहिली. तिच्या मनात भीती होती. तो माझ्याशी बोलेल का, की पुन्हा रागावेल? आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला. जा, निदान जेवण तरी करून घेईल. दिव्याने मान हलवली. थरथरणाऱ्या हातांनी तिने ताट उचललं. हळूहळू ती जिना चढू लागली. प्रत्येक पावलागणिक तिला हृदयाची धडधड वाढत होती. ती राहुलच्या खोलीपाशी आली. दार अर्धवट उघडच होतं. आत राहुल लॅपटॉपसमोर बसून काम करण्याचा प्रयत्न करत होता, पण स्क्रीनवर नजर असूनही त्याचं लक्ष कामात नव्हतं. दिव्याने दारावर हलकी टकटक केली. राहुलने मान वर केली. दारात दिव्या उभी होती. तिच्या हातात जेवणाचं ताट होतं. दोघांची नजर एकमेकांना भिडली आणि खोलीत पुन्हा एकदा शांतता पसरली. दारात उभी असलेली दिव्या काही क्षण तशीच थांबली होती. तिच्या हातात जेवणाचं ताट होतं. राहुलने तिच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा लॅपटॉपकडे पाहत शांत पण कोरड्या आवाजात म्हणाला, काही गरज नव्हती जेवण घेऊन येण्याची. माझं मी जेवलो असतो. हे शब्द ऐकताच दिव्याच्या चेहऱ्यावरचं हलकंसं हसू क्षणात नाहीसं झालं. तिने हळू आवाजात उत्तर दिलं, आईने पाठवलं म्हणून घेऊन आले. राहुलने एक खोल श्वास घेतला. त्याचा आवाज अजूनही शांत होता, पण त्यात अंतर स्पष्ट जाणवत होतं. ठीक आहे, ताट तिथे टेबलावर ठेव. दिव्या हळूहळू पुढे गेली. तिने जेवणाचं ताट टेबलावर ठेवलं. ती काही क्षण तिथेच उभी राहिली. तिला वाटत होतं कदाचित तो अजून काहीतरी बोलेल, पण राहुल पुन्हा लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहू लागला. खोलीत पूर्ण शांतता पसरली. अखेर दिव्या हळूच म्हणाली, जेवण थंड होईल, वेळेवर खाऊन घ्या. राहुलने तिच्याकडे न पाहताच फक्त एवढंच उत्तर दिलं, हां. दिव्याने त्याच्याकडे शेवटची नजर टाकली. त्याच्या चेहऱ्यावरचा राग कमी झाला होता, पण मनातलं अंतर अजूनही तसंच होतं. तिने वळून हळूहळू खोलीबाहेर पाऊल टाकलं. दाराजवळ पोहोचताच राहुलची नजर नकळत तिच्याकडे गेली. ती चालताना अजूनही एका पायावर हलका ताण देत होती. तो काही क्षण तिच्याकडे पाहतच होता. त्याच्या मनात पुन्हा संघर्ष सुरू झाला. ही माझ्याशी खोटं बोलणारी मुलगी आहे, असा एक विचार मनात येत होता, पण लगेच दुसरा विचार त्याला थांबवत होता, की खरंच तिने सांगितल्याप्रमाणे तिला सत्य सांगायचं होतं, पण संधीच मिळाली नाही. तो पुन्हा विचारात हरवला आणि टेबलावर ठेवलेल्या जेवणाच्या ताटाकडे शांतपणे पाहत बसून राहिला.
दिव्याने हळूच दरवाजाकडे पावलं टाकली. तिच्या हाताने दरवाजाचं हँडल पकडलं. तेवढ्यात राहुलचा आवाज आला. दिव्या. ती थांबली. हळूच मागे वळून त्याच्याकडे पाहू लागली. राहुल काही क्षण शांत राहिला. मग सहजपणे म्हणाला, तुला ड्रेस चेंज करायचा असेल तर तू करू शकतेस. दिवसभर या साडीत थकली असशील, थकवा आला असेल. तो उठत म्हणाला, मी बाहेर जातो, तू आरामात कपडे बदल. हे ऐकून दिव्या काही क्षण निशब्द उभी राहिली. खरं तर तिला ही साडी बदलायचीच होती. सकाळपासून पूजा, पाहुणे, सतत उभं राहणं यामुळे ती पूर्णपणे थकलेली होती. पण राहुलशी काय बोलावं, कसं बोलावं हेच तिला समजत नव्हतं. म्हणून ती काही न बोलताच खोलीबाहेर पडणार होती. राहुलने पुन्हा शांत आवाजात म्हटलं, संकोच करू नकोस, आरामात चेंज कर. मी 5-10 मिनिटांनी येतो. दिव्याने हलकेच मान हलवली. धन्यवाद, एवढंच तिच्या तोंडातून निघालं. राहुलने काही उत्तर दिलं नाही. तो मोबाईल हातात घेऊन खोलीबाहेर निघून गेला. दार अलगद बंद झालं. राहुल बाहेर गेला असला तरी दोघांमधला दुरावा मात्र अजूनही तसाच होता. दिव्याने खोल श्वास घेतला. ती कपाटाजवळ गेली. साधा कॉटनचा ड्रेस हातात घेतला आणि आरशात स्वतःकडे पाहत म्हणाली. तिच्या मनात एकच विचार फिरत होता. रागवलेला असूनही माझ्या सोयीचा विचार तो अजूनही करतोय. आणि दुसरीकडे खोलीबाहेर उभा असलेला राहुलही स्वतःशीच संघर्ष करत होता. राग आहे, पण तिची अडचण पाहून दुर्लक्षही होत नाही तिच्याकडे. हे दोघांनाही जाणवत होतं. त्यांच्यातलं नातं तुटलेलं नव्हतं, पण विश्वासाची जखम अजून भरून यायची बाकी होती.